इंग्लिश 40चं पर्सनल लेटर. ठीक आहे. सेम याला पण तुम्हाला 30 मिनिटाचा वेळ असेल, 15 मार्क्ससाठी विचारतात. दोन्हीपैकी एकच विचारणार, एक तर बिझनेस लेटर येईल किंवा मग पर्सनल लेटर येईल. ठीक आहे, दोन्ही पण नाही विचारणार. त्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेत, ते फॉलो करूनच तुम्हाला टायपिंग करायची. आता इथे जे हेडिंग आहे, जे काही पर्सनचं नेम असेल ते तुम्हाला इकडे स्मॉलमध्ये दिले, फक्त फर्स्ट लेटर जे आहे ते कॅपिटल दिले. पण पहिली इन्स्ट्रक्शन काय सांगते आपल्याला, सेंडर्स नेम शुड बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स. ठीक आहे, त्याच्यामुळे इकडे टाईप करताना याला कॅपिटल लेटरमध्येच टाईप करायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण सेम, जिथे डॅश दिलेत तिथे तुम्हाला एक एक एंटर वापरायचा आहे. ओके, पूर्ण टायपिंग करून घ्यायची आहे प्रॉपर, जसं जिथे एंटर सांगितलंय तिथे एंटर अप्लाय करायचं आहे. क्वालिफिकेशन टाईप करून झाल्याच्या नंतर इथे टेबल लगेच टाईप करू नका, डायरेक्टली ही लाईन टाईप करायला घ्या. ठीक आहे, इथून इथपर्यंत पूर्ण तुमची टायपिंग झाल्याच्या नंतर क्वालिफिकेशनच्या तिथे एक एंटर वापरा आणि हा टेबल जो आहे तो इन्सर्ट ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला टेबल ऑप्शनमधून 5 रो 4 कॉलम घ्यायचे, 5 कॉलम 4 रो घ्यायचे. त्याच्यानुसार इन्सर्ट करायचा आहे आणि टेबलचा जो कंटेंट आहे तो पूर्ण टाईप करून घ्यायचा. ठीक आहे, लक्षात वगैरे काय राहते, चष्मा नाही आणला. याची डेट लगेच करू का टाईप? याची पण इथे डेटला एंटर आहे. लगेच सर तुमच्यानंतर ॲड्रेस करू, ॲड्रेस करायचा तुमच्यानंतर ह्याचा ॲड्रेस करायचा ना, नाही करायचं. डायरेक्ट सब्जेक्ट.
खाली पण सेंडरचं नेम आहे ते ब्लॉकमध्ये का नाही ना. नाशिक ते बोलू शकतो बारीक आहे ना. मी इकडे बघून करत नाहीये. टायपिंग झाल्यानंतर क्वालिफिकेशनच्या तिथे एंटर करायचं, टेबल इन्सर्ट करायचं, इन्सर्ट ऑप्शन टेबल, किती आहे 5 कॉलम 4, ठीक आहे 5 बाय 4चा कॉलम इथे इन्सर्ट करायचा टेबल. हा जो टेबल आहे तो क्वालिफिकेशनला चिटकूनच पाहिजे. ओके, नंतर टेबलचा जो कंटेंट आहे तो त्याच्यामध्ये टाईप करून घ्यायचा.
ठीक आहे. पूर्ण टायपिंग झाल्यानंतर जसे सुरुवातीला आपण एंटर वापरतो तसे एंटर घ्यायचे. डेटच्या तिथे एक एंटर, जवळ एक एंटर, सब्जेक्टच्या आधी एक एंटर, रिस्पेक्टेड सर प्रत्येक पॅराग्राफच्या स्टार्टिंगला एक एंटर, पर्सनल डिटेल आधी एक एंटर, नंतर एक एंटर. ठीक आहे. नंतर टेबलच्या आणि ह्या पॅराग्राफच्या मध्ये एकच एंटर पाहिजे. त्याच्यानंतर थँकिंग यू तिथे एक एंटर येईल. युअर्स फेथफुलीच्या आधी एक एंटर आणि नंतर दोन एंटर. ठीक आहे. एन्क्लोजरला एक एंटर. ओके. आता हेडिंगला सिलेक्ट करायचे, फक्त नेम बोल्ड करायचे, अंडरलाईन करायचे. पर्सनल लेटरमध्ये तुम्हाला साईज वगैरे काहीही वाढवायचे नाही. ठीक आहे. फक्त बोल्ड आणि अंडरलाईन. हेडिंग, ॲड्रेस आणि डेट यांना सोबत सिलेक्ट करायचं. ठीक आहे. सेम इथून लेफ्ट इंडेंट ऑप्शनने याला 3.5ला सेट करायचं. ओके. तिथे बघा पहिलं इन्स्ट्रक्शन, सेंडर नेम शुड बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर्स अँड ॲड्रेस इट शुड बी लेफ्ट अलाइन विथ द हेल्प ऑफ लेफ्ट इंडेंट, सेट लेफ्ट इंडेंट 3.5. जर इथं लेफ्ट इंडेंट 3.5ला सांगितले, परत इथून आपल्याला लेफ्ट इंडेंट 3.5ला याला सेट करायचे आणि त्याच्यासोबतच डेट पण करायची. ठीक आहे. जसं आपण युअर्स फेथफुलीला 3.5ला सेट करून सेंटर अलाइनमेंट घेतो तसं याला घ्यायची नाही. ओके. फक्त याला 3.5ला तुम्हाला काय करायचं, सेट करायचं. ओके. आता सेम सब्जेक्टसाठी पहिले पॅराग्राफ शुड बी इन इंडेंट स्टाईल. आता इथे इंडेंट स्टाईल म्हटलंय म्हणून आपण इथे सब्जेक्टला एक टॅब वापरणार, रेफरन्सला एक टॅब वापरणार. ओके. सब्जेक्टला डॉट्सपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड करायचे, रेफरन्सला डॉटपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड करायचं. ठीक आहे. आणि पुढचा जो कंटेंट आहे सेम त्याला अंडरलाईन करायचं. ओके. तर पॅराग्राफ ब्लॉक स्टाईल इंडेंट स्टाईल सांगितले म्हणून प्रत्येक पॅराग्राफच्या स्टार्टिंगला पण काय ना टॅब येणार आहे. दुसरा पॅराग्राफ एक थँक्यू. ठीक आहे. पॅराग्राफला सिलेक्ट करायचे, जस्टिफाय अलाइनमेंट अप्लाय करायची. ओके. सेम खाली एक पॅराग्राफ आहे त्याला पण आपण सिलेक्ट करून जस्टिफाय करू. ठीक आहे. पर्सनल डिटेल हेडिंग सिलेक्ट करायचे, बोल्ड अंडरलाईन करायचे, सेंटर अलाइनमेंट. ओके. बोल्ड, अंडरलाईन आणि सेंटर अलाइनमेंट. नेम्स डॉटपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड करणार. सेम ॲड्रेसला डॉटपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड करणार. मोबाईल नंबर डॉटपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड करणार. ईमेल डॉटपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड. डेट ऑफ बर्थ डॉटपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड. क्वालिफिकेशन पण डॉटपर्यंत सिलेक्ट करून बोल्ड करायचं. ठीक आहे. आता बरोबर डॉटच्या आधी क्लिक करायचे
आणि तिथे 2 वेळेस टॅब वापरायचे सुरुवातीला. ओके, 1 2. ॲड्रेसला पण डॉटच्या आधी क्लिक करून 2 टॅब. मोबाईल नंबरला एकच टॅब जाईल. ठीक आहे. ईमेल आय डी 2 टॅब. डेट ऑफ बर्थला 1 टॅब जाईल. आणि क्वालिफिकेशनचा तिथे 1 टॅब. इथे फक्त हे जे डॉट्स आहेत ना ते एका खाली एक आले पाहिजे, त्याच्यानुसार ॲडजस्ट करायचे. सुरुवात 2 टॅबपासून करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर जे नेम पुढे घेतले त्याच्यामध्ये 1 टॅब जाईल. ॲड्रेस 1 टॅब. मोबाईल नंबर 1 टॅब. ईमेल 1 टॅब. प्रत्येकाच्या स्टार्टिंगला इथे 1 टॅब वापरायचा. ठीक आहे. नंतर हा जो ॲड्रेसची लाईन खाली आली त्याला बरोबर याच्या खाली घ्यायचे आपल्याला, त्याच्यामुळे तेवढे टॅब त्याच्यामध्ये वापरायचे. 1 2 3 4. ठीक आहे. आता टेबलला पूर्ण याला सिलेक्ट करायचं आपल्याला, पूर्ण टेबल. तर इथे हा बॉक्स दिसतोय प्लस साईन. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं एकदा. टेबलला सेंटरला घ्यायचं, सेंटरला घ्यायचं. नंतर हेडिंग सिलेक्ट करायच्या टेबलच्या. हेडिंगला फक्त बोल्ड करायचे. त्याच्यानंतर टेबलचा पूर्ण जो कंटेंट आहे तो सिलेक्ट करायचा हेडिंग सोबत. ठीक आहे. आणि सेंटर आणायचं. आता युअर्स फेथफुली आणि मॅनेजर किंवा नेम जे त्याला सिलेक्ट करायचं. याला सेट 3.5ला सेट करायचं. त्याच्यासाठी डी इन्स्ट्रक्शन असते. कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ॲट राईट हँड साईड. सेट लेफ्ट इंडेक्स 3.5 आणि सेंटर अलाइनमेंट. ठीक आहे. याच्यामध्ये पण येते एक ऑप्शन कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ॲट. जर लेफ्ट हँड साईड म्हटलं तर जशाला तसंच ठेवायचं. ठीक आहे. जर राईट साईड म्हटलं तर त्याला 3.5ला लेफ्ट इंडेक्सने सेट करायचं. लेफ्ट इंडेक्स 3.5 आणि सेंटर अलाइनमेंट. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. दोन दिले, राईट पण दिले, लेफ्ट पण दिले. मग ते लेफ्ट इंडेक्सने राईट साईडला घ्यायचं ते दिलं. इथेच असतं फक्त कॉम्प्लिमेंटरी क्लोज शुड बी ॲट लेफ्ट हँड साईड किंवा राईट हँड साईड. राईट हँड साईड म्हणजे इकडे घ्यायचं आहे आपल्याला 3.5ला सेट करून. जर लेफ्ट हँड साईड म्हटलं तर मग मागे. जसे आपण पहिले ॲड केले होते सेम तसेच ॲड करायचे. मेलिंग स्टॅप. सिलेक्ट रेसिपियन. टाईप इन इंग्लिश. टायटलमध्ये पहिला ॲड्रेस. कॉपी पेस्ट वगैरे वापरायचं ना. ठीक आहे. टायपिंग झाल्यानंतर याला ओके करायचं. परत इन्सर्ट मोड फील्ड. टायटल. नंतर फर्स्ट नेम. परत इन्स्ट्रक्शनवर जायचं. द ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस रिसीव. ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल म्हटल्यावर जशाला तसं. रिव्ह्यू रिझल्ट. रिझल्ट चेक करणार पहिला ॲड्रेस व दुसरा ॲड्रेस. ठीक आहे. आणि शेवटचे स्टेप फिनिश आणि मर्ज. समजलं? हे विचारायचं. इन्स्ट्रक्शन वाचायचं.
30 40 जणांचं हम्म.